चित्रपटाची एक स्क्रिप्ट असते, लेखकांनी एक स्क्रिप्ट लिहिलेली असते, डायलॉग रायटर्सनी डायलॉग लिहिलेले असतात. त्या स्क्रिप्टचं व्हिज्युअल इंटरप्रिटेशन इज प्रोडक्शन डिझाईन. वा. आणि प्रोडक्शन डिझायनर इज अ कोलॅबरेटिव्ह थिंग. म्हणजे मी भले किती चांगला सेट लावला, पण डिरेक्टर ऑफ फोटोग्राफीने तो चांगला शूट नाही केला तर मी काय करू. राजा रवी वर्मा, ते प्रोडक्शन डिझाईन आहे. त्यांनी सरस्वतीचं चित्र काढलं आणि आपण मानलं ही सरस्वती आहे. करेक्ट. मग हे प्रोडक्शन डिझाईन, हे प्रोडक्शन डिझाईन आहे. तुम्ही प्रोडक्शन डिझायनर हेल्प डिरेक्टर टू नरेट द स्टोरी बेटर अँड रीच इट टू द ऑडियन्स इन अ नायसर वे. करेक्ट. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या मुलाखत मालिकेच्या पर्व दुसरं अर्थात ज्योतिरी तेजाची आरती ह्या भागात तुमच्या सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल चर्चा करणार आहोत की मुळात हे क्षेत्र असू शकतं हेच बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. म्हणजे साधारणपणे होतं कसं की आपण जर नाटक बघायला गेलो तर जो म्युझिक वाजवतो त्याला नाटकाच्या परिभाषेमध्ये टेपरे असं म्हणतात. त्याच्यानंतर जो सेट डिझाईन करतो त्याला आपण सेटवाला असं म्हणतो. जो मेकअप करतो त्याला आपण मेकअपवाला असं म्हणतो. त्याच्यामुळे ह्याच्या मागे कोणी स्पेशालिस्ट लोक असू शकतात ह्याचा कदाचित विचारसुद्धा आपल्या मनात येत नाही. तर अशाच एका सेटवाल्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्या सेटवाल्यांच्या एकंदरच कारकिर्दीबद्दल आणि त्याच्यातल्या नैपुण्याबद्दल चर्चा करणार आहोत. आणि अर्थात ह्याला प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जगतामध्ये प्रोडक्शन डिझाईन असं म्हणतात, ज्याला आपण एका ढोबळ अर्थी कला दिग्दर्शक असंही म्हणायचो. पण त्याच्यातही फरक आहे, जो काय तो आपल्याला आज कळेल. आणि हाच विषय आपल्याशी डिस्कस करायला आज आलेले आहेत भारतातला किंवा भारतातले वन ऑफ द फायनेस्ट प्रोडक्शन डिझायनर्स शशांक तेरे. शशांक, तुझं आभाळाची माणसं ह्या आमच्या मुलाखत मालिकेत अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तू वेळात वेळ काढून इथे आलेला आहेस अशी म्हणायची पद्धत आहे म्हणून मी म्हणतो. परंतु शशांक खूप चांगला मित्र आहे, त्यामुळे शशांक आपली फॉर्मॅलिटी इथे संपली. बरोबर. ओके. सो आता मला पहिली गोष्ट सांग की प्रोडक्शन डिझाईन म्हणजे नेमकं काय? ओके. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं की प्रोडक्शन डिझाईन म्हणजे काय, तर आपल्याकडे एक स्क्रिप्ट असतं, मग ते नाटकाचं असो किंवा सिनेमाचं असो. तर मी मुख्यतः आधी सिनेमाच्या बाबतीत बोलतो की चित्रपटाची एक स्क्रिप्ट असते, लेखकांनी एक स्क्रिप्ट लिहिलेली असते, डायलॉग रायटर्सनी डायलॉग लिहिलेले असतात. त्या स्क्रिप्टचं व्हिज्युअल इंटरप्रिटेशन इज प्रोडक्शन डिझाईन. वा. एकाच ह्याच्यात मला सांगायचं झालं तर एका वाक्यात. आता हे व्हिज्युअल इंटरप्रिटेशन म्हणजे काय, तर आपण असं धरून चालू ढोबळमाने की त्या स्क्रिप्टमध्ये लिहिलंय की एक XYZ माणूस आहे, 35 वर्षाचा आहे, ओके, IT इंडस्ट्रीत मोठ्या पदावर आहे, मुंबईत एका उच्चभ्रू वस्तीत राहतोय, बॅचलर आहे, स्मार्ट आहे. आता हे डिस्क्रिप्शन झालं त्या कॅरेक्टर बरोबर. आता या माणसाचं घर कसं असेल हे तुम्ही व्हिज्युअलाइज करायला लागतं. आणि ते व्हिज्युअलाइज कसं होतं, स्क्रिप्ट तर असतेच असते, बरोबर, पण त्याच्यात त्या माणसाच्या काही काही वेळेला आपल्याला बॅक स्टोरीज बघाव्या लागतात. म्हणजे कसं, आता से फॉर एक्झाम्पल आपण तुझं उदाहरण घेतलं तर बाबा याचा जन्म कुठे झाला, हा कुठल्या शाळेत शिकलाय, हा कॉन्व्हेंटमध्ये शिकलाय का व्हर्नॅक्युलर मीडियममध्ये शिकलाय, मग तो कुठल्या कॉलेजला जायचा, त्याला लहानपणाच्या आवड कशा होत्या, त्याच्या लहानपणी त्याच्या घरची परिस्थिती कशी होती, त्यामुळे त्याचं जे आपलं अपब्रिंगिंग कसं झालं त्याचं, आणि मग पुढे जाऊन तो कुठल्या कॉलेजला गेला, त्याच्या मित्रमैत्रिणी कोण होत्या, त्याला कुठल्या प्रकारचं म्युझिक ऐकायला आवडायचं, कुठल्या प्रकारचे पिक्चर्स बघायला आवडायचे. हे जेव्हा आपण त्याच्या बॅक स्टोरीज काढत जातो ती एक स्पेस आपोआप उभी राहते त्या माणसाच्या मागे. आणि मग तिकडे आपण टेक्निकल हे येतं की बाबा मग ती 10 बाय 10ची खोली लावायची आहे का 15 बाय 15ची लावायची आहे का 25 बाय 30ची लावायची. क्या बात आहे. बरोबर. कारण का ते कसं असतं त्याच्यात की ती जी स्पेसची जी मेजरमेंट्स आहेत ना त्याच्यात खूप टेक्निकल गोष्टी येतात. मग बाबा मला किती सीन शूट करायचे आहेत, कॅमेरा मुवमेंट्स कशा असणार आहेत, इंटरेस्टिंग काय काय सीन होणार आहेत, म्हणजे त्याच्यात सॅड सीन्स आहेत का, गाणं आहे का फक्त डायलॉग सीन्स आहेत, रोमॅन्टिक सीन्स आहेत का, जे काय कसं आहे त्याप्रमाणे ती हळूहळू आम्ही ते बांधत जातो. आणि ती एक आपण म्हणतो ना एक ते पिक्चर उभं राहतं त्याच्यात. बरोबर.
पण मग आता प्रोडक्शन डिझाईन आणि सेट डिझाईन मधला फरक काय? हां, आता ह्याच्यात हे बघ, ह्याच्यात कसं होतं माहिती आहे का, की अख्खी ती एक शृंखला आहे. प्रोडक्शन डिझायनर, मग आर्ट डिरेक्टर, मग आर्ट डिरेक्टर नंतर असोसिएट प्रोडक्शन डिझायनर, मग सेट डेकोरेटर, प्रॉप मास्टर, बरं. आर्ट असिस्टंट, ग्राफिक डिझायनर, ही अशी अख्खी ती हे आहे. बापरे. असं तो एक प्रोडक्शन डिझायनर नाहीये. म्हणजे आर्ट डिरेक्टर हा ऍक्च्युअली प्रोडक्शन डिझायनरच्या हाताखाली काम करतो. इन अ वे तसं असं पण ते म्हणजे ते काय इन टँडम असतं. hand in hand म्हणजे आहे. बेसिकली आर्ट डिरेक्टर हा उद्याचा प्रोडक्शन डिझायनर असतो. ओ बरं. त्यामुळे असं आपण असं नाही म्हणताना की तो हाताखाली काम करायचा. बरं. म्हणजे आर्ट डिरेक्टरचं काम काय असतं की एखादा मी सेट डिझाईन केला तर त्याचं कन्स्ट्रक्शनची सगळी जबाबदारी ही आर्ट डिरेक्टरची असते. बर. किंवा एखादा आपण लोकेशनवर गेलो, त्या लोकेशनवर मला रंग चेंज करायचा आहे, आता इकडे हा पडदा लावलाय, हा पडदा कसा लावायचा, त्याच्या मागची फ्रेम कशी करायची आहे, हा. ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आर्ट डिरेक्टर करतो. ओ, पण इथे पडदा हवा हे प्रोडक्शन डिझायनर सांगतो. Yes. ओके. पडदा हवा हे प्रोडक्शन डिझायनर सांगतो, कुठल्या रंगाचा हवा हेही प्रोडक्शन डिझायनर सांगतो. तो पडद्यामध्ये मला एवढ्या एवढ्या प्लीट्स पाहिजेत तेही एक असतं, पण त्या प्लीट्स बेमालूमपणे कशा लावायच्या हे आर्ट डिरेक्टरला माहिती क्या असतं. बात आहे. वा वा. पण मग आता हे जे प्रोडक्शन डिझाईनचं काम आहे, म्हणजे असं आपण म्हटलं तर हे वावगं आहे का, की ठरेल का की प्रोडक्शन डिझाईनला मराठीमध्ये नावच नाहीये? नाही, तसं नाही. कारण की आपल्याकडे प्रोडक्शन डिझायनर खूप नंतर आलं रे. नंतर आलं. अच्छा. काय नाही, म्हणजे आपण जर पूर्वीची समजा आपण सगळं हे बघितलं तर आपल्याला काय कळतं, कला दिग्दर्शक म्हणूनच नाव यायचं. बरोबर आहे. अगदी कुठलेही जुने पिक्चर घे, म्हणजे तेव्हा काय आर्ट डिरेक्शन नव्हतं का? होतं. बरोबर. पण प्रोडक्शन डिझायनिंग जेव्हा आलं, आणि ते हॉलिवूड किंवा वेस्टर्न सिनेमामध्ये खूप आधीपासून आहे त्याचं, आपल्याकडे खूप नंतर त्याचं महत्व कळत गेलं, जसे सिनेमे मोर अँड मोर रिअलिस्टिक व्हायला लागले. बरोबर. ओके. आता पूर्वी काय होतं, पूर्वी मी एखाद्या नाटकाला जातोय किंवा एखादा पिक्चर बघायला जातोय किंवा सिनेमा बघायला जातोय, तर मी काहीतरी वेगळं बघायला चाललोय. हे जे काय पडद्यावर दिसतं ते काही खरं नाही. बरोबर. ओके. त्यामुळे तिकडे तो मला कळतो की हा सेट लावलाय, हा छान आहे. हा, म्हणजे हे एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं घर आहे किंवा हे एका एकदम श्रीमंत माणसाचं घर आहे. की तिकडे आपण बघितलं ना, तुला खरोखर मजा येते आज मी बघताना पण, की मुंबईतलं घर दाखवलंय पण तिकडे फायर प्लेस आहे. हो. पण फायर प्लेस असणं म्हणजे तो बंगला आहे असंही मला काहीतरी मोठं दाखवायचं. बरोबर. तिकडे त्यात अशा लिबर्टीज घेतल्या गेल्या त्या कॅरेक्टरला मोठं करायला. करेक्ट. ती त्या काळाची आवड होती, त्या काळाची एक पद्धत होती. तिकडे म्हणजे आपण म्हणतो ना की मी ऑपेराला गेलो म्हणजे मला काहीतरी भव्य दिव्य दिसायला पाहिजे. बरोबर. नाही तर मग ते नाटक झालं. करेक्ट. ऑपेरा आणि नाटकातला हा आज आपण म्हणतो ना की मी बॅली बघायला गेलो, बरोबर, तर काहीतरी मोठं आहे. आणि तू म्हणतोस ते बरोबर आहे. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये सुद्धा तो सेट लावला हे आपल्याला अगदी कळायचं, पण एव्हरीबडी वॉज व्हेरी हॅपी अबाउट इट. म्हणजे कोणाची तक्रार नसायची. बरोबर. म्हणजे आता आपण त्या काळचे जर सो कॉल्ड सायफाय पिक्चर बघितले, म्हणजे शान सारखा फिल्म बघितला, तर शेवटचा तो आपल्याला कळतं, पण आपण म्हणतो की अरे नाही काय मस्त. ओके. आणि ह्याच्यात आणखीन तुला छोट्या छोट्या गोष्टी कळतील की कसं फरक पडतो ते. पूर्वीचे कुठलेही तू पिक्चर काढून आणि त्याच्यातले मोस्टली सेट्स असायचेच तिकडे, तुला कुठेही स्विचबोर्ड दिसणार नाही घरात. कधी तू नोटीस कर, विदाउट स्विचबोर्ड घर कसं असू शकतं? पण लाईट्स आहेत, टेबल लॅम्प आहे, सगळं आहे. ओके. पण तिकडे स्विचबोर्ड नाही. सो कारण का हे त्यांना ते म्हणतो ना, एक ड्रीम वर्ल्ड क्रिएट करायचं होतं तिकडे. म्हणजे तेव्हा जे व्हायचं ते वाईट होतं असं मी म्हणत नाही. करेक्ट. म्हणजे खूप ग्रेट कामं करून ठेवली आहेत लोकांनी. करेक्ट. खूप ग्रेट कामं करून ठेवली आहेत. आणि तो शानचं जसं तू बोललास की काही पिक्चरमध्ये इव्हन आजताही काही सिनेमे तुला असे दिसतील की मला माहिती आहे ही फिक्टिशियस स्टोरी आहे, मग तिकडे मला माहिती आहे हा सेट असतो. बरोबर. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, आणि खरोखर आय ॲडमायर दॅट फिल्म मेकर भन्साली. बरोबर. त्याला भव्य दिव्यच दाखवायचं असतं. करेक्ट. त्याचा सिनेमा करण्यामागचा हेतू हेच आहे की माझा जो प्रेक्षक आहे त्याला मला काहीतरी भव्य दिव्य दाखवायचं आहे. ऍब्सोल्युटली. त्यामुळे तो कधीही गरीब पिक्चर कधीच करत नाही. करेक्ट. म्हणजे एक त्याचा खामोशी सुरुवातीचा सोडला
तर त्याच्यानंतर बन्सालींचे कुठलेही पिक्चर घे संजय बन्सालीचे, बरोबर, मोठेच आहेत सगळे. ते मोठेच आहेत सगळे आणि त्याला तोच एक्सपिरियन्स द्यायचा आहे. म्हणजे माझं एक दोनदा त्यांच्याशी बोलणं पण झालं, तेव्हा ते बोलले की शशांक, माझा पॉइंट ऑफ व्ह्यू पिक्चर करण्याचा हाच आहे. दिस काइंड ऑफ अ सिनेमा आय वॉन्ट टू डू. भले मी त्याच्यात ड्रामा आहे, देवदास आहे, रडारडी आहे, गाणी आहेत, पण मला ते रडारडी पण भव्य दाखवायची. आणि तो एका प्रकारचा ट्रेंड आहे, तो एका प्रकारची स्टाईल आहे. तर प्रत्येक मेकरची एक स्टाईल असते. म्हणजे जसं तुझ्या संगीतात आहे की एक घराणी असणार नाही, पण त्या घराण्यांप्रमाणेच आपण जातो. इव्हन बॉलिवूड मध्ये पण प्रत्येक कंपोजरची स्टाईल आहे ना, कंपोजरची एक स्टाईल आहे. तर तसं आहे ते. करेक्ट. तर त्यामुळे आणि नंतर काय झालं की प्रोडक्शन डिझाईनचा अर्थ कसा वाढत गेला की आता हा फक्त सेट नाहीये. तर हल्ली काय आहे की स्क्रिप्ट वाचल्यावर सपोज त्याच्यात 10 लोकेशन्स आहेत, एक घर आहे, एक आउटडोर आहे, एक स्ट्रीट आहे, एक काहीतरी गाव लिहिलंय, बरोबर, असं लिहिलंय की अपनॉर्थचं कुठेतरी गाव आहे. आता त्याच्यात ते जे काही लिहिलंय तसं लोकेशन मला कुठे मिळेल. मग प्रोडक्शन डिझायनर जाऊन स्काउट करतो, रेकीज करतो, सांगतो की नाही, आपल्याला हे गाव आहे ना, ते हे आपलं गाव आहे. क्या बात आहे. मग ते लिहिलं भले असेल साऊथ आपलं अप नॉर्थ मधलं, आणि ते असेल कदाचित तामिळनाडू पण मध्ये असू शकतं. म्हणजे शोलेच जसं आहे तसं की ते दाखवलंय वरती आणि आहे ते बँगलोरचं लोकेशन आहे. करेक्ट. त्यामुळे ते लोकेशन कुठलं आणणं, ते कसं करणं, त्याच्यात ते रिअलिझम कसं आणणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, दॅट इज प्रोडक्शन डिझाईन. क्या बात आहे. म्हणजे शशांक, मी असं म्हणू का की आता मी संगीत संयोजक आहे, आमच्याकडे जेव्हा एखादं, जसं तू म्हणतोस की स्क्रिप्ट आल्यानंतर व्हिज्युअलाइज होतं, तसं आमच्याकडे चाल आली की चाल पहिल्यांदा ऐकल्यानंतर ॲज अन म्युझिक अरेंजर मला ते गाणं ऐकू यायला लागतं. की मला हे असं गाणं हे असं ऐकवायचं आहे लोकांना. तसं तुम्हाला स्क्रिप्ट दिसल्यानंतर प्रोडक्शन डिझायनरला तो सगळं चित्र आधी व्हिज्युअलाइज करायला लागतं. म्हणजे नुसतं स्क्रिप्ट नाही, त्या स्क्रिप्ट मगच्या कॅरेक्टरच्या बॅकस्टोरीज विचारायला लागतात. करेक्ट, बरोबर. तुम्हाला आदित्य ओक हा माणूस कळलाच नाही तर मी त्याचं ऑफिस किंवा घर लावू कसं. खरंय. आणि ते मला भले कळलं असेल, पण मला ते ऑडियन्सला पटवून द्यायचं की हा आदित्य ओक आहे आणि हा असाच राहतो. बरोबर. करेक्ट. सो माझं माझ्या आजीवर प्रेम आहे, तर माझ्या आजीचा फोटो तिथे कुठेतरी असलाच पाहिजे. बरोबर. एक्झॅक्टली. दॅट इज द पॉइंट. की मग त्याच्या घरात पुस्तकं कशी असतील आणि कुठली असतील, तो काय वाचत असेल. म्हणजे ह्या पाठच्या ज्या आपण इकडे प्रॉप्स ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये पण एक डिटेलिंग असतं की ही का ठेवायची आणि इकडेच का ठेवायची. करेक्ट. आता मी मगाशी ते ह्याचं बोललो ना, स्विच बोर्डचं. हो. तर तू असं बघ, खूपदा आपल्याला असं होतं, आपण काहीतरी पिक्चर बघतो, एखादा सीन बघतो, त्या सिनेमामध्ये आपल्याला असं कळतं की यार ते काय घर बरोबर वाटत नाहीये. मग विचारतो की काय चुकीचं वाटतंय रे. नाही, ते काय सांगता येत नाहीये, पण नाही यार, जज नाही रहा, मजा नाही आ रहा है. तर याचं कारण काय माहितीये का, मनुष्याचा हा मेंदू जो आहे ना, आणि आपले जे स्वभाव आहेत किंवा आपल्या ज्या सवयी आहेत त्या आपल्या मनात एवढ्या घट्ट बसलेल्या असतात की फॉर एक्झाम्पल, मला एक घर दाखव की जिकडे बेड साईडला स्विच बोर्डवर मोबाईलचा चार्जर नाहीये आजच्या दिवसात. पण जेव्हा तो मोबाईलचा चार्जर किंवा स्विच बोर्ड तिकडे नसतो ना, ते मला काहीतरी खटकतं. मला काय खटकतं ते मला सांगता येत नाही पिन पॉइंट करून, पण मला काय खटकतं इकडे हे सगळं आहे, पण काहीतरी कमी आहे यार, काय कळत नाहीये. म्हणजे दरवाजा आहे आणि हे नाहीये, काय डोरमॅट नाहीये, असं कसं असू शकतं. बरोबर. आणि हे काय असतं माहिती का, टू मच ऑफ अ परफेक्शन इज अ मिस्टेक. ते थोड्याशा गोष्टी या चुकीच्याच ठेवायला असतात, कारण घरं आपली तशीच असतात. ऍब्सोल्युटली राईट. ह्युमन एरर एलिमेंट पाहिजेच पाहिजे. आपण देव नाही होत रे, आपण परफेक्ट असायला. ऍब्सोल्युटली. तर ती ह्युमन एरर जी आहे की दररोजची किंवा 4 दिवसाची रद्दी टिपॉयच्या खालती पडलेली असते कुठल्याही घरात गेल्यावर, त्या गोष्टी ऑब्झर्व करून त्या तिकडे ठेवणं, दॅट इज प्रोडक्शन डिझाईन. क्या बात आहे. वा 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 वा.
म्हणजे आपला मेंदू लॉजिकल फिल्टर लावून ज्या गोष्टी निग्लेक्ट करतो त्या आयडेंटिफाय करून ठेवणं, Yes. दॅट इज प्रोडक्शन डिझाईन. Yes. क्या बात आहे, क्या बात. म्हणून ते आता स्पेशलाइज फील्ड होत आलं. हो. मग आता घर लावताना मग त्याच्यात माझे पुढचे लोक येतात की माझा प्रॉप मास्टर येतो. हा, बाबा मला या घरातल्या मिडल क्लास गोष्टीच्या या गोष्टी मला पाहिजेत. मग त्याची लिस्ट बनते प्रॉपर. मग हे आलं का, हे आलं का, हे आलं का, किती पुस्तकं, किती हे काय ते. आता ह्याच्यात बघ मजा कशी आहे. इंटिरियर डिझायनर आणि इंटिरियर डेकोरेटर याच्यातला खरा शब्द कुठला? इंटेरियर डिझायनर. बरोबर आहे. का? ही डिझाईन्स, तो डिझाईन करताना काय करतो, तो ह्युमन बिहेवियरचा उपयोग करतो. बरोबर. की मला समजा एका कपलची बेडरूम डिझाईन करायची आहे, तर नवऱ्याला डाव्या साईडला झोपायला आवडतं का उजव्या साईडला झोपायला आवडतं? या फॅक्ट आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आपण सांगतो त्याला की बाबा माझ्याकडे एक स्विच जास्त ठेव, कारण का मला लॅपटॉप पण तिकडे लावायचा असतो. करेक्ट. ऍब्सोल्युटली. रात्री बसता बसता मी काम करतो. माझा मोबाईल पण लागला पाहिजे, माझा लॅपटॉप पण लागला पाहिजे, माझा आयपॅड पण लागला पाहिजे. बायकोला 3 गोष्टी कदाचित लागणार नाही. बरोबर. त्यामुळे इंटिरियर डिझायनिंग आणि त्याच्यात कसं आता म्हणजे मी कशावर येतोय की प्रत्येक गृहिणी ही इंटिरियर डेकोरेटर असते. डेकोरेटर असते. हो, कारण का तिला माझ्या घरात हे पडदे चांगले दिसतील. ओके, हा माझ्या घरात मला काय कुशनचा हे कव्हर असं पाहिजे, घरात म्हणजे फोटो फ्रेम अशी पाहिजे. मला त्या गृहिणीच्या डोक्यात जाऊन ती जी ते डिझायनिंग मध्ये एक वेळ कदाचित परफेक्ट बसत नसेल, ते मला ऑफच दाखवायचं आहे, चुकीचंच दाखवायचं आहे. बरोबर. चुकीचं आहे त्या गृहिणीच्या तिची टेस्ट ही आहे, तिला हे बरोबर वाटते तिच्या घरासाठी. ते तुमच्या डिझायनिंगच्या संज्ञेत बसत नसेल कदाचित. That's okay. या सगळ्या गोष्टीचा विचार करून लावणं म्हणजे प्रोडक्शन डिझाईन. क्या बात आहे. शशांक, मला सांग, मग ह्या प्रोडक्शन डिझाईन ह्याची आपल्या भारतातली मूळ उत्पत्ती कधीपासून झाली, असा काही रेकॉर्ड आपल्याकडे आहे का? म्हणजे मग आता आपण जर जुने किल्ले धरले महाराजांचे, किंवा अजून त्याच्याही जुन्या वास्तू धरल्या 1100-1200 सालपासनच्या, मग हे सुद्धा डिझाईन मध्येच येतं का? हो. म्हणजे त्याच्यामध्ये आता सेफ्टी हा जर का पूर्वीच्या किल्ल्यांचं फंडामेंटल होतं की अशा ठिकाणी किल्ला ठेवावा की आजूबाजूचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात राहील. मग हे पण डिझाईनचाच भाग झाला का, म्हणजे हा असं म्हणता येईल का? हो, की बाबा तर किल्ल्यावर जे बांधलेले होते ते माणसे, आता मला इकडे एक किल्ला बांधायचा आहे, त्याच्यासाठी त्यांचा केवढा अभ्यास होता. एक तर संरक्षण, बरोबर, त्यामुळे किती तटबंद्या बांधायच्या, बरोबर, एकच दरवाजा नाही, मल्टिपल दरवाजे किल्ल्यात यायला. ओके, एकच प्रवेशद्वार नाही, वेगवेगळी प्रवेशद्वार. बरोबर. त्या फुटावरचे ते किल्ले 4000 फूट, 5000 फूट, 3500 फूट. तिकडचा विंड फॅक्टर, काय बात आहे. त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन कसं पाहिजे, पावसात ते कसं वाचलं पाहिजे. त्यात तेव्हा इलेक्ट्रिसिटी वगैरे काही नव्हतं, मग लाईट आणि विंड व्हेंटिलेशन कसं राहील, हे सगळं करूनच केलेलं आहे. ऑफकोर्स. म्हणजे कुठल्याही याच्यात एक हे असतंच ना. बरोबर. हो, ऑफकोर्स. हे आर्किटेक्चर डिझाईन. बरोबर. त्यामुळे तू जे म्हणलास ना की आपल्याकडे सुरुवात कधी झाली, तसं पर्टिक्युलर काही सांगता येणार नाही, पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप आधीपासून झाली आहे, तिकडे होते. जर तू मला विचारलंस पर्सनली माझं, तर माझ्या मते प्रॉपरली प्रोडक्शन डिझाईन म्हणून जो सिनेमा मला जो वाटतो इज दिल चाहता है. ओके. आता 25 वर्षापूर्वी, कारण का तिकडनं आहे ना खरोखर त्या गोष्टीकडे एक बाबा रे हे सिनेमा मेकिंग मधलं एक महत्वाचं डिपार्टमेंट आहे. असं नाहीये की बाबा चल ना मला एक घराचा सेट लावून दे, एक वॉल लावून दे, 2 पेंटिंग लावून दे की झालं. नाही. हो, म्हणजे डिंपल कापाडियाचं घर वेगळं वाईब देतं. याचं वाईब देतं. समजा मी माझं उदाहरण घ्यायचं झालं, जे वन ऑफ माय म्हणजे सगळ्यात आवडती फिल्म माझी, कारण का माझी ती पहिली फिल्म, त्याच्या आधी मी ऍडव्हर्टायझिंग वगैरे खूप करायचो, इज रॉक ऑन. ओके. आणि मी आणि अभिषेक कपूर म्हणजे गट्टू, आमची रात्री 2-2 वाजेपर्यंत डिस्कशन चालायची फोनवर. हेच कॅरेक्टर
कॅरेक्टर कसं असेल काय करायचं. बरोबर. आता समजा ते तू फरहान अख्तरचं घर बघितलंस तर ते एवढं क्लिनिकल वाटतं आहे, प्लश आहे, खूप आहे, पण खरोखर तुला तुला या घरात राहता येईल का? तू म्हणशील नाही अरे, टू क्लीन, टू चकर, म्हणजे ही इकडची वस्तू 1 सेंटीमीटर इकडे हल्लेली नाही. मग त्याच्यात कधी एक कोल्डनेस आहे त्या डेकोरमध्ये. तो काय आहे? कारण का नवरा बायकोंचं रिलेशन तसं आहे. आता हे व्हिज्युअल इंटरप्रिटेशन झालं करेक्ट कॅरेक्टर, की डायलॉग मधनं ते येत आहे, गाण्यातनं येत आहे. मग सिनेमाची दुसरी लँग्वेज काय? व्हिज्युअल इज अ लँग्वेज. बरोबर. मग त्या लँग्वेजमध्ये हे कसं दाखवायचं? किंवा तिकडेच अर्जुन रामपालचं घर बघ, तर फिशरमन आहे, एवढं काही हे नाहीये, श्रीमंती नाहीये, धंदा चालत नाहीये. ओके, म्हणजे फक्त ती काम करते याचा काय माशाचा. ओके, हा काहीच काम करत नाहीये, हा फक्त गिटार वाजवत बसलेला आहे. ओके, आणि वर्सोवा किंवा इकडचे जाऊन ती टिपिकल ख्रिश्चन लोकांची जे ह्याच्यातले आहेत त्यांची घरं बघितली तर तो वाईब आला त्याच्यातनं आला पाहिजे. ऍब्सोल्युटली. तिकडेच पुऱ्या कोहलीचं घर. बरोबर. तो ज्वेलरचा पोरगा आहे. शेवटी आपण जे त्याचं घर बघतो शेवटच्या सीन मध्ये, इन्फिनिट स्विमिंग पूल आहे. म्हणजे पैशाची हे इंटरप्रिटेशन्स आहेत की इन्फायनाइट स्विमिंग पूलचा काय की त्याला अंतच नाहीये. आणि तिकडे चौथा जो आहे लुक केनी, ज्याला कॅन्सर झालेला असतो, तो एका काहीतरी असा डिंजी घरात कुठेतरी घाणेरडा इकडे त्या ह्याच्यात पडलेला आहे. जेव्हा तो मरतो तेव्हा आपण त्याचं घर बघतो. बरोबर. की म्हणजे सगळे काय भिंतीचे पापुत्रे निघाले आहेत, ओलावा आहे भिंतीवर, कारण का इज डिटोरेटिंग, हिज लाईफ इज डिटोरेटिंग, हिज लाईफ कमिंग टू एंड. सो त्याचं बॅकग्राऊंड पण आम्ही तसं ठेवलं. मग सो हे असे इंटरप्रिटेशन आपण लावत गेली ना की मग ते तसं येतं. त्यामुळे आता प्रोडक्शन डिझाईन मध्ये ते झालं म्हणजे. आणि त्याच्यात पण असं काय मगाशी तू म्हटलास ते बरोबर आहे की त्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी महत्व इथे वर्क करते मुळात. एक्झिस्टिंग नकोच आहे आपल्याला काही, असं होतं थोडक्यात. म्हणजे म्हणून म्हटलं आता त्याच्यात आता किती लोकांना माहिती होतं, पण ते फरहान अख्तरचं घर हा सेट होता. अर्जुन रामपालचं जे घर होतं, आम्हाला एक जुना बंगला, रिकामा बंगला मिळालेला होता, त्याला ते अख्खं कन्वर्ट केलेलं होतं. तर याच्यात आजच्या तारखेला समजा तू माझ्या किंवा आणखीन माझ्या कंटेम्पररी प्रोडक्शन डिझायनरला विचारलंस की म्हणजे असं होतं ना की तुझे मित्र किंवा फॅमिलीमधले कोणी कुटुंबातले की जाऊन तुझा पिक्चर बघतात आणि येऊन सांगा, अरे शशांक तुझा पिक्चर बघितला रे, काय मस्त सेट होता. इट इज अ स्लॅप ऑन माय फेस. हे जर कळलं, हे कौतुक नाही, हा कळलं, हे सणसणीत मारलेली आहे तुझ्या. म्हणजे कळलं की हा सेट होता, माझं काम तिकडे गेलं, फसलं सगळं. काय बात. कारण का तुम्हाला तुमच्या प्रेक्षकांना त्या स्टोरीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं आहे, नाहीतर प्रेक्षकांना तुम्ही त्या सिनेमाचा अनुभव देणार कसा. त्याच्यात बाकीचे पण डिपार्टमेंट्स आहेत की म्युझिक आहे, एडिटिंग आहे, साऊंड आहे. ओके, आणि प्रोडक्शन डिझायनर इज अ कोलॅबरेटिव्ह थिंग. म्हणजे मी भले किती चांगला सेट लावला पण डिरेक्टर ऑफ फोटोग्राफीने तो चांगला शूट नाही केला तर मी काय करू. किंवा मी घाणेरडा सेट लावला आणि डिरेक्टर ऑफ फोटोग्राफीने तो चांगला पण दाखवू शकतो, तो घाण पण दाखवू शकतो. बरोबर, करेक्ट. कलेक्टिव्ह एफर्ट आहे. काय बात आहे. हा इतका चांगला तू म्हणतो सुद्धा क्युम्युलेटिव्ह एफर्ट आहे. पण शशांक, मला आता एकदम तुझ्याच आता रॉकॉनचा विषय चाललाय म्हणून मी अगदी आता तुझ्या करंट फिल्मवर येतो, ती म्हणजे ग्राउंड झिरो. आणि ती एकदमच वेगळा, म्हणजे तू रॉकॉन आणि ग्राउंड झिरो जर आपण कम्पेअर करायला घेतलं तर बऱ्यापैकी वेगवेगळं आहे. नाही, आणि सब्जेक्ट वेगळं आहे, डायमेन्शन वेगळं आहे आणि त्याचं आउटकम वेगळं आहे पूर्ण. मग आता मला ग्राउंड झिरोच्या तुझ्या एक्सपिरियन्स बद्दल सांग, कारण तो मोबाईल फोन, आय थिंक मोबाईल फोनच्या आधीचा इरा दाखवलाय तिकडे तो पूर्ण, आणि काश्मीर सगळं परत, आणि ते म्हणजे पीक ऑफ टेररिझमचं होतं. मग त्याच्याबद्दल मला थोडंसं त्या एकंदर प्रोसेस बद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. त्याच्या आधी ना मी तुला 2-3 गोष्टी सांगतो की मी ग्राउंड झिरोवर येतो की त्या प्रोडक्शन डिझाईनचं आपण जेव्हा म्हणत होतो की प्रोडक्शन डिझाईन म्हणजे फक्त सेट लावणं हा होत नाही. सेट का लावायचा, का हे मला ऍक्च्युअल लोकेशनवर शूट करायचं आहे. बरोबर. म्हणजे ॲज अ प्रोडक्शन डिझायनर मी सांगू शकतो, भले तो डिरेक्टर म्हणत असेल की मला सेटवर करायचं आहे, म्हटलं नाही, मला याच्यासाठी लोकेशन पाहिजे, आपण लोकेशन शोधूया. बरोबर. हा डिसिजन पण खूप पर्सेंटपर्यंत
प्रोडक्शन डिझायनर घेतो, पण त्याच्यात शेवटी लेयर्स आहेत की प्रोड्युसरला परवडत आहे का, बजेट आहे का, वेळ आहे का, एवढ्या लोकांना घेऊन आउटडोअरला जाऊ शकतो का, त्याच्यापेक्षा इकडे कर, मग परत त्याच्यात सो कॉल स्टार्सचा एक वेगळा say असतो की मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार नाही. सो या सगळं, पण आयडियल सिच्युएशन आपण बघितलं तर हा प्रोडक्शन डिझायनर ठरवू शकतो की नाही मला हे लोकेशनवर करायचं. ग्राउंड झिरोचं तेच होतं, अख्खा पिक्चर आम्हाला काश्मीरमध्येच करायचा होता आणि काश्मीरमध्ये केला. एके ठिकाणी प्रॉब्लेम आला. काश्मीर डाऊनटाऊन, हा तिथे ते जैना कदल वगैरे सगळं आहे, म्हणजे तिकडे ती शेवटची पण फाईट आहे आणि ते वस्त्रा वगैरे सगळं आहे, तो सगळा तो दॅट इज डाऊनटाऊन, म्हणजे ओल्ड काश्मीर आपण म्हणतो. आणि खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे तो, म्हणजे कायच्या काय सेन्सिटिव्ह एरिया आहे आजही. ओके आजही. ओके. आमच्याकडे BSFचं प्रोटेक्शन होतं, काश्मीर पोलीसचं होतं, सगळं काही होतं. पण पोलिसांचं आणि ह्यांचं पण म्हणणं एकच, तुमको सही में करना है क्या, आप कैसे रुकाओगे. कारण का तिकडे आहे ना एक पत्थर आहे आणि त्यात तुम्ही ऍक्टर स्टार सगळं, आमचा नाही म्हणाला ऑन्टोराज 200, 250, 300 लोकांचा असतो बापरे दर दिवशी. त्यामुळे या लोकांना तिकडे जाऊन सेन्सिटिव्ह, म्हणजे कितीही आम्हाला करायचं होतं, पण शेवटी तुम्ही डाऊनटाऊनचा सेट आम्हाला मुंबईत लावावा लागला. ग्राउंड झिरो अख्खं सेटवर केलं शेवटी तो सगळा सीन सगळा म्हणजे दोन ते ऑफिसर्स मरतात आणि सगळं ते तो आहेच. तुला जर आठवत असेल तो एक सीन आहे जे त्यांची जी सर्व्हेलन्स व्हॅन असते ती बॉम्ब उडवून देतात त्या जैना कदलवर आहे त्या बरोबर. ओके, तो ब्रिज पण आम्ही इकडे लावला. आई ग बापरे. तो ब्रिज पण इकडे लावला. काही नाही करू शकत, त्याला हे नसतं. ऑफकोर्स आता ह्याच्यात काय येतं, VFX करेक्ट, व्हिज्युअल इफेक्ट्स इज करेक्ट, म्हणजे आमच्यासाठी तो बॅकबोन काइंड ऑफ, म्हणजे आता सध्या करता येतं, पूर्वी तेवढं हे नव्हतं. पण की म्हणजे सेट एक्सटेन्शन म्हणतो किंवा बाबा आम्ही ब्रिज लावलाय, घरं तू तिकडे, कारण का ती सगळी डिस्टन्स मध्ये असतात. पण त्याच्यात पण खूपच टेक्निकॅलिटी खूप आहेत त्याच्यात, त्या मी जास्ती सांगते तर कळणारही नाही लोकांना की कसं असतं. तर त्या यांनी असं काय काय वेळा तुम्हाला असं होतं. बरं, हे आता मी सांगितलं की इकडे हा प्रॉब्लेम होता, मी खरोखर डाऊनटाऊनला शूटिंग करता येत नव्हतं काश्मीरमध्ये, कारण का हे म्हणून इकडे केलं. दबंग 2 मध्ये सलमान कानपूरला येऊन शूटिंग करणारच नाहीये, मग कानपूर स्ट्रीट इकडे लावा. मग काय करणार. सो कारणं खूप असतात. आयडियली तिकडे करायला पाहिजे. मग तिकडे काय होतं, मग तरी जे की तसं करायचं जरी झालं ना तरी आम्ही तेच केलं शेवटी. म्हणजे आता ग्राउंड झिरोची तू स्ट्रीट बघ, तिकडे जाऊन आम्ही एक्सटेन्सिव्ह रेकी केली. प्रत्येक गोष्ट डिटेल म्हणजे कसं डिटेल की टेक्स्चर्स काय आहेत, नंबर 1, नंबर 2 दुकानांचे बोर्ड्स कसे आहेत, साईन बोर्ड्स कसे आहेत, काय काय लावलेलं असतं, तिकडचं इलेक्ट्रिसिटीचे वायर्स कसे आहेत, काय आहेत, कुठे, ह्या सगळे उर्दूमध्ये किती आहे, ह्याच्यामध्ये किती आहे, सगळं ते काढून मग हे सगळं आम्हाला इकडे रिप्लिकेट करावं लागतं. क्या बात आहे. मग तिकडे माझा ग्राफिक डिझायनर कामाला येतो, बिकॉज ही स्टार्ट्स डिझायनिंग बोर्ड. आणि ते असं पण नाही वाटलं पाहिजे तू डिझाईन केलेला आहे, तू तिकडचा. कारण का एक कॅलिग्राफर आणि टायपोग्राफर जे कोरलवर किंवा फोटोशॉपवर तू एक जो बोर्ड करू शकतो, त्याच्यापेक्षा एक साईन बोर्ड पेंटर जो असतो ना, त्यांची सेन्सिबिलिटी वेगळी असते. ती सेन्सिबिलिटी आणणं ना, हे सगळं रिअलिझमकडे जातं. 2 दोरे असे मारून त्याच्यात आणि त्यांचे जे स्ट्रोक असतात ते आपल्याला येतच नाही. आपण किती बघा करून नाही जमत. करेक्ट. मी तुला सांगू का, सगळ्यात आजपर्यंत खूप कमी लोकांना, म्हणजे मी खूप अचीव करण्याचा प्रयत्न करतो, ट्रक ग्राफिटी. एक मला समजा ट्रक करायचा आहे, त्या ट्रकवरचं जे कमळ काढलेलं असतं, 2 हंस असतात आणि काय काय असतं, नाही जमत रे, नाही जमत. आणि दुसरं मी पण एक ऑब्झर्व केलंय, नाटकाचे साईन बोर्ड लिहितात बघ, त्यांची पण एक आउटस्टँडिंग, कारण ते रोज पुसायचं असतं आणि रोज लिहायचं असतं त्यांचं, आणि ते फटाफट लिहितात. म्हणजे एक बोट अर्धा तास काय 20-20 मिनिटात उडवतात कधी कधी. ऍब्सोल्युटली. ही जी मजा आहे त्यामुळे एव्हरी डे इज अ न्यू जॉब. पण मग आता मला सांग, आता ह्याच्यात परत एक गोष्ट की आता जसं तुझ्याकडे ग्राउंड झिरो तयार करताना तुझ्याकडे अख्खं काश्मीर रेडी आहे थोडक्यात आज बघायला. म्हणजे ह्याच्यामध्ये तुला बेसिकली करके रखा है वही वापस करना है, असं करणं आहे. ह्याच्यात तुला फार स्वतःची बुद्धी क्रिएटिव्हली वापरायची रेफरन्सेस रेडी आहे. मग आता हा जो तुला डिस्काउंट मिळालाय असं मी म्हणेन हे करताना,
हा पिरियड फिल्म मध्ये मिळत नाही. काही ठिकाणी मिळतो, अच्छा, काही ठिकाणी नाही मिळत. हा, पण म्हणजे मग आता आपण असं विचार करूया की आता आपण मगाशी बोलताना असं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या काळातले आपल्याला रेफरन्सेस तरी अवेलेबल आहेत, बखरीतनं आहेत, इकडून आहेत, तिथून वॉट एव्हर, म्हणजे फॉर अप टू सम एक्सटेंट. महाभारतातले रेफरन्सेस नाही आहेत. इव्हन शिवाजी महाराजांचे सगळे नाही आहेत. नाही, पण म्हणजे माझा मुद्दा असा आहे की आता महाभारतात आता उद्या कर्ण अशी फिल्म करायची आली तुझ्याकडे. हे कसं आहे माहितीये का, हे शेवटी व्हिज्युलायझेशन. हा, फिल्म मेकरचं काम काय माहितीये का, फिल्म मेकर काय करतो, ही इज अ स्टोरी टेलर. बरोबर. आणि तो एवढ्या कन्व्हिन्सिंगली स्टोरी टेलिंग करतो ना की तुम्ही ती विकत घेता. ओके, तुम्हाला पटतं. होय, बरोबरच आहे. हे बरोबर आहे. अमजद खान वाईटच आहे, हो, जय वीरू चांगलेच आहेत. तो तुम्हाला पटवून देतो आणि तुम्हाला पटतं. सुंदर उदाहरण सांगतो तुला. हॅरी पॉटर वाचलेस तू? नॉवेल वाचलेस? सगळ्या नाही, पण पहिलं तरी चल, आपण पहिलं धरूया. हो. पिक्चर बघण्याच्या आधी वाचलंस का पिक्चर बघितल्यानंतर? नाही, नंतर वाचलं. मला वाटतं 90% लोकांची हीच अवस्था आहे की नंतर वाचलं असेल. हा माझा एक खूप वर्कशॉपमध्ये मी पुराणा विचारतो की हॅरी पॉटर सिनेमा कोणी बघितलाय? अख्ख्या वर्गाचा हात वरती असतो. पुस्तक कोणी वाचलंय? 10% लोक. अर्धा वर्ग असतो. अर्धा वर्ग असतो. पिक्चर बघण्याच्या आधी किती जणांनी वाटलंय? 4 लोक. तू वाचलंयस, बरोबर आहे. आता मला खरोखर सांग, तू जेव्हा ते पुस्तक वाचलंस आणि नंतर तू सिनेमा बघितलास, तुझ्या डोक्यात होतं ते होतं त्याच्यात? त्या प्रोडक्शन डिझायनरनी हॅरी पॉटरचं वर्ल्ड क्रिएट केलं आणि ते तुम्हाला विकलं आणि ते घेतलं. आज समजा 15 वर्षांनी हॅरी पॉटर कोणीतरी परत केलं, कदाचित तो काहीतरी वेगळं क्रिएट करेल. हाऊ डू यू नो? ॲब्सोल्युटली. स्टोरी अशीच असते ना. बरोबर. आता महाभारताचं टेक्निकली स्पीकिंग आपल्याकडे काहीच नाही, डिझाईनच नाही. रथ कसे असायचे, रथ कसे, हे सगळं आपलं हे आहे काय, फिक्शन आहे तसं बघायला गेलं तर. ओके, सुदर्शन चक्र आपण कृष्णाच्या बोटात असं धरतो ह्याचे रेफरन्सेस काही नाहीये. कृष्ण कसा पेहराव करायचा ह्याचे पण नाहीयेत. धोतर का घालायचं? मी तुला ते सांगतो, तुला सांगतो. आपल्याकडचे राम, कृष्ण, दत्त यांच्या ज्या तसबिरी आपण ज्या बघतो, एक माणूस त्याला कारणीभूत आहे, राजा रवी वर्मा. ते प्रोडक्शन डिझाईन आहे. त्यांनी सरस्वतीचं चित्र काढलं आणि आपण मानलं ही सरस्वती आहे. करेक्ट. हे प्रोडक्शन डिझाईन आहे. हे प्रोडक्शन डिझाईन आणि खरी गोष्ट आहे. रिचर्ड ब्रूक म्हणून एक फिल्म मेकर आहे, त्यांनी महाभारत केलं तेव्हा. आणि मी मला आठवत आहे, कॉलेजमध्ये असताना मी बघितलं. 5 तासाचा पिक्चर आहे तो. अरे बापरे. त्याच्यात भीम इज अ ब्लॅक अमेरिकन. राईट. आपल्यासारख्या सेन्सिबल, म्हणजे आपल्या सेन्सिबिलिटी ते पटत नाही. भीम असा कसा हपशी थोडक्यात. हो, तो असाच आहे, तो ब्लॅक आहे आणि धिप्पाड आहे. त्यांची वस्त्र वेगळी आहेत. समजा अर्जुन आपण क्षत्रिय वंशाचा म्हटला तर एक जनरल परसेप्शन मध्ये आपण असं म्हणतो की धोतर हे ब्राह्मण घालतात, बरोबर, किंवा सोळा हे ब्राह्मण नेसतात. मग अर्जुन का धोतरात आहे, सोळ्यात? बरोबर. कारण का ते कोणीतरी आपल्याला क्रिएट केलेलं आहे आणि आता आपण ते मानले. आता याच्यात काय होतं माहिती आहे, हे श्रद्धेवर जातं आणि मग ते जरा तो डेंजरस विषय येतो. आपण त्याच्यावर जास्ती जात नाही. म्हणजे मला असं तुला विचारायचं आहे की मग हा जो क्रिएटिव्ह डिस्काउंट आपल्याला तुला घेण्याची, जो प्रोडक्शन डिझायनरला हा क्रिएटिव्ह डिस्काउंट घेण्याची ही अपॉर्च्युनिटी मिळते, ही मग एनकॅश करणं हा क्रिएटिव्हिटीचा भाग झाला ना. म्हणजे आता आपण एनडीच्या जर जोधा अकबरवर आलो आपण आता, बरोबर आहे की दिसायला तर तो सगळा, पण आता अकबराचा महाल नेमका कसा होता, पण हे परत एनडीनी क्रिएट केलं आणि विकलं आणि आपल्याला ते. पण तरी लाल महाल किंवा हे लाल किल्ला आजही आहे. थोडं तरी तुला एक याचं हे आहे काय, एक बरोबर, यू हॅव अ थ्रेड की त्याच्यावरनं तू जाऊन ते विणू शकतो. बरोबर. तिकडे तुमच्याकडे थ्रेडच नाही. करेक्ट. तिकडे तुम्हाला 0 पासून सुरुवात आहे ना. हो, बरोबर. पण मग असं काम करणं जास्ती चॅलेंजिंग वाटतं का जसं ग्राउंड झिरो सारखं रेफरन्स असलेलं काम करणं चॅलेंजिंग वाटतं? अच्छा. कारण का ह्याच्यात तुम्ही एक वर्ल्ड क्रिएट करताय. ग्राउंड झिरो मध्ये रिप्लिकेट एवढं तंतोतंत पाहिजे की कळलं नाही पाहिजे. हा, म्हणजे तू म्हटल्यानंतर मला आता कळतंय. आता मी व्हिज्युअलाइज केलं तर मला नाही सांगता येणार की तू मार्केटमध्ये हे शूट नाही केलंस म्हणून. फिल्म बघताना असं जाणवतच नाही की असं वाटतं की काश्मीरमध्येच केलंय. माझे एक वन ऑफ माय फेवरेट प्रोडक्शन डिझायनर्स, ही इज नो मोर नाउ, समीर चंदा.
समीर दा, त्यांचा Delhi 6 बघ. हो ओके, Delhi 6 मध्ये कळत नाही सेट कुठला, रिअल लोकेशन कुठलं आहे. हो खरंच कळत नाही एवढं असं मस्त ते फ्लो होतं ना. अक्षरशः काम असं पाहिजे, फ्लोलेस काम, हे सुंदर काम. म्हणजे तुम्ही जेव्हा रिअलिझम आपण म्हणतो तेव्हा तुम्ही त्या रिअलिझम पर्यंत पोहोचा. मी तुला सांगतो, मला आठवतंय दिल्ली 6चा विषय काढलास म्हणून, त्याच्या दिल्ली 6 मध्ये जी रामलीला आहे सगळी, ती त्याच्यातली सगळी हार्मोनियम मी वाजवली. त्याच्यावर तौफिक दादा, मी आणि रघुवीर यादव संगीत गायला, ते लाईव्ह रेकॉर्ड केलं होतं. तर त्यावेळेला ओमप्रकाश मेहरा तिथे 3 दिवस बसलेले होते आणि त्यांच्या टेक्निकल टीमशी चर्चा चालली होती की आज आता हे गाणं होतं. आणि ते त्यावेळेला नोकियाचे वगैरे फोन असायचे रे, आणि त्यात एक ऑडिओचा एक रेकॉर्डर असायचा, असा तो मिळायचा. तर त्याच्यावर ते M4A नावाच्या फॉर्मॅटमध्ये हे करून ते यांना पाठवायचे टीमला की आता हे गाणं आहे का, हे असं झालंय. तुला सांगतो प्रोडक्शन डिझायनर शेवटी आहे ना, कुठल्याही चित्रपटात, कुठल्याही सिनेमाचा गाभा काय माहिती का, स्क्रिप्ट आहे. बरोबर, ओके, बरोबर. तुमची स्क्रिप्ट जोपर्यंत कडक नाही तोपर्यंत सिनेमा कडक होत नाही. स्टोरी अँड स्टोरी. आता म्हणून सांगतो, मी कितीही चांगलं काम केलं तरी मी त्या कामावर माझा कॉपीराइट नाही मागू शकत. का? इट इज इन्स्पायर्ड बाय द स्क्रिप्ट. क्या बात है, वा वा. त्या स्क्रिप्ट मध्ये ते कॅरेक्टर आहे, त्याचं घर मी उभारलं. स्वतःहून तू केलेलं नाहीये. मग मी पेंटिंग करीन. करेक्ट. मग मी पेंटिंग करीन, ते माझ्यासाठी आहे. मग कोणाला कळेल न कळेल मला काही फरक नाही पडत. बरोबर. पण इकडे मला ते क्रिएट करायचं आहे आणि ते लोकांना कन्व्हिन्सिंग वाटलं पाहिजे असं क्रिएट करायचंय. बरोबर, क्या बात. मग आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जसं कॅमेरा DOP कुठचंही काम सुरू करताना डिरेक्टर फ्लोअरवर जाताना म्हणतात की आमच्याकडे स्टोरी बोर्ड रेडी पाहिजे. तर स्टोरी बोर्ड म्हणजे लोकांना मी सांगतो की एक्झॅक्टली आजच्या दिवसभरात कुठच्या कॅमेरा अँगलने आपण कसं शूट करणार आहोत याचं एक बेसिक आपल्याकडे डिझाईन रेडी असतं की याच्यापेक्षा वेगळं आज आपण काही एवढं नक्की करायचंय, ह्याच्यानंतर वेळ उरला तर मग तुम्हाला काही अजून एक्स्ट्रा शूट करायचं तर करा. तर तसं प्रोडक्शन डिझाईनच्या बाबतीतला स्टोरी बोर्ड नेमका काय असतो? आमचा स्टोरी बोर्ड म्हणजे मी साधारण प्रोसेस सांगतो म्हणजे कळेल. करेक्ट. की आय पर्सनली जर मला विचारलं कधी की स्क्रिप्ट देऊ का नरेट करू, मी सांगतो नरेट करू. हा, क्या बात आहे. त्याचं कारण एक आहे, मी वाचलं ना, वाचताना माझी व्हिज्युअल्स डोक्यात तयार झाली, पण मला माझी व्हिज्युअल्स नाही घेऊन जायचे. मला डिरेक्टरच्या मनात शिकायचंय आणि तो जे काय बघतो ते मला क्रिएट करायचं. क्या बात आहे. त्यामुळे मी डिरेक्टर रायटरला सांगतो नरेट कर. एकदा मी नरेशन ऐकलं ना की मला कळतं की हा बास तुला काय म्हणायचंय. आता माझा विचार त्या दृष्टीने सुरू झाला. नरेशनचं इमोशन तुला कळायला. एक्झॅक्टली. त्यामुळे मला एक स्टार्टिंग पॉईंट मिळाला. नाहीतर मी वाचताना हा माझा स्टार्टिंग पॉईंट आहे. बरोबर. कदाचित तो डिरेक्टरचा नसेलही, कदाचित असेलही, आणि मी समजा सांगितलं तर डिरेक्टर कदाचित त्या थॉटला पण कन्व्हिन्स होईल. बरोबर. की हां आपण तू म्हणतोस ते बरोबर, आपण असं जाऊया. मी ऍक्च्युली असा विचार करत होतो पण आय थिंक तुझा थॉट चांगला आहे, आपण असं जाऊया. असंही होऊ शकतं. सो हे झाल्यानंतर मग आम्ही आधी मी काय करतो, माझी जी प्रोसेस आहे, आपण एक इमेजरी कशी असेल फिल्मची याची मी रेफरन्सिंग करतो. कदाचित त्याचा आणि त्या पर्टिक्युलर कथेचा, स्टोरीचा काही संबंध नसेल, पण एक ओव्हरऑल इमेजरी कशी असावी, त्याला आम्ही मूड बोर्ड म्हणतो. मूड बोर्ड. वा वा. ओके. या सिनेमाचा मूड कसा आहे, त्या मूड प्रमाणे हे असे आपल्याला व्हिज्युअल्स क्रिएट करायचे. काय बात. मग त्याच्यात त्याची कलर पॅलेट आली, त्याच्यात थोडंफार एक बॅकग्राऊंड्स कशा असतील, त्यात कॉस्ट्युमचं पण हे बघा बेसिक तुला सांगतो. प्रोडक्शन डिझाईन, कॉस्ट्युम अँड डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी हे तिघं इन टँडमच काम करतात. अदरवाईज ते काम होऊच नाही शकत. कारण का या तिन्हींचा एक संबंध हा व्हिज्युअलशी आहे. करेक्ट करेक्ट. हा व्हिज्युअलशी आहे. त्यामुळे ते व्हिज्युअल कम्प्लीट करण्यासाठी या 3 गोष्टी पाहिजेतच पाहिजे, नाहीतर त्या 3 गोष्टी होऊ नाही शकत. बरोबर. म्हणजे ते पिक्चर कम्प्लीट नाही होत. पिक्चर कम्प्लीट नाही होत. बरोबर. सो ते करून मग इमॅजिनरी हे झालं. मग एक कॉन्सेप्ट आर्ट होतं आमचं की हा महाल कसा दिसेल याचे एक आम्ही इलस्ट्रेशन करतो. ते कॉन्सेप्ट आर्ट करणारे लोक आहेत, ते आम्हाला करून देतात. मग त्याच्यात आम्ही एकदा मला ते आवडलं की मग मी ते प्रेझेंट करतो. मग ते ही कॉन्सेप्ट बरोबर आहे. म्हणजे वर्णनावरनं तुला हवं तसं करून द्यायला. म्हणजे जसं गुन्हेगाराचं चित्र काढतात तसं बरोबर ते तसं. तर ते कॉन्सेप्ट आर्ट होते. आणि मग कॉन्सेप्ट आर्ट झाल्यानंतर मग
मग चला आता किती म्हणजे आम्ही हे बघ सेट लावायचा किंवा काय काय हे कसं असतं माहिती काय की नंबर ऑफ सीन्स किती आहे, किती आहेत म्हणजे तुझा स्क्रीन टाइम किती आहे बेसिकली. मग एका सेटवर जर तुझे 11 सीन्स असतील तर येस लावणार हे त्यास मोठा सेट आहे पण 2च सीन आहेत, 2 सीनसाठी एवढा खर्च कोणी करणार आणि करू पण नाही. तर त्या यानी मग ते आम्ही त्याचं ब्रेकडाऊन होतं. हे माझं मोठं ब्रेकडाऊन झालं. त्यावेळेला माझी जी टीम असते ती एक मास्टर ब्रेकडाऊन करत असते. मास्टर ब्रेकडाऊन म्हणजे काय की हा सीन आहे, याच्यात फर्निचर किती, फॅब्रिक काय, पेंटिंग्स काय, कलर पॅलेट काय. लेमॅनला समजावं म्हणून तुला सांगतो, चित्रपटात दिसणारी ईच अँड एव्हरी गोष्ट म्हणजे तू कपबशीनी चहा पितोय, कपबशी कम्स अंडर आर्ट डिपार्टमेंट. ओ जेवतोयस, ताट वाटी चमचा जेवण अन्न पण जेवण पण म्हणजे आम्ही सांगतो की आम्हाला हे पाहिजे, एक येलो रंगाची भाजी पाहिजे, एक रेड रंगाची भाजी पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे असं पण होतं. कारण का शेवटी तो एक ते पिक्चर कम्प्लीट करायचं आहे ना. बरोबर. व्हेकल्स मग बैलगाडी असो किंवा रॉकेट असो कम्स पिन टू पियानो कम्स अंडर आर्ट डिपार्टमेंट. ओके मग ती बैलगाडी काय करतात, प्रोडक्शन वाले सोर्स करून आम्हाला देतात बैलगाडी, पण मग ते बैलगाडी बरोबर आहे का, त्याला रंग कुठला असेल, बैलांना डेकोरेशन काय असेल, परत ते कुठच्या काळात सेम कुठल्या काळाचं ते त्याप्रमाणे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अंडर आर्ट डिपार्टमेंट येतात. ती माझी टीम सायमल्टेनियसली त्याच्यावर काम करत असते. आणि हे नुसतं एक लिहून होत नाही, ते सोर्स पण करावं लागतं ना रे. आणि त्या बजेटमध्ये सोर्स करायला लागतं. इन गिव्हन टाइम, इन गिव्हन सर्कमस्टन्सेस, इन गिव्हन बजेट. 3 गोष्टी. मग आता मला असा पुढचा प्रश्न असा पडतो की जे रिअलिस्टिक हल्लीचे फिल्म्स, रिअलिस्टिक म्हणजे रिअलिस्टिक आपण कंटेम्पररी म्हणू की ज्याच्यामध्ये तुला आता बिस्लरीची बाटली दिसली तरी चालेल किंवा काही म्हणजे मोबाईल फोन दिसला तरी चालेल किंवा उबरचा स्टिकर दिसला तरी चालेल, अशा या इरातल्या आपण जेव्हा फिल्म करतो, आता आपण माझ्या डोळ्यासमोर अशी पटकन गली बॉय सारखी फिल्म येते की जी अगदी कंटेम्पररी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खरं म्हणजे सेट डिझाईन काय केलंय असा प्रश्न पडावा इतकी कंटेम्पररी आहे. कारण का जर धारावीतल्या एका ब्रिजवर शूट करायचं असलं आणि तिकडे तरी जाऊन शूट केलं तर तिकडचं काही दिसतं तरी कॅमेऱ्यात चालणार आहे. मग अशी जेव्हा वेळ येते तेव्हा काय प्रकारची काळजी घ्यायला लागते? गलीबॉय अख्खी सेटवर गेली. काय सांगतोय? धारावी शक्यच नाही. हो हे बघ कसं असतं माहिती का, आम्ही आहे ना फेक व्हिज्युअल्स क्रिएट करतो. तुला ती दिसताना दिसते 10 बाय 10ची रूम किंवा 8 बाय 8ची रूम, पण ती खरी आम्ही बांधलेली असते 15 बाय 15ची. 5 ते 8 फूट कॅमेरा, टेक्निकल टीमसाठी. त्यामुळे त्या फ्रेम मध्ये किती दिसतं त्याच्यावर आम्हाला जायचं. काय बात. आणि धारावीत म्हणजे त्यांनी काय केलं, धारावीतच एक मोठं मैदान त्यांना मिळालं, तर त्या मैदानात त्यांनी सेट लावला. तो एक त्याचा जो एरिया आहे तेवढा तो कंट्रोल झाला. बरोबर. आणि समजा डिस्टन्सला काय दिसलं तर धारावीच दिसते. ओ म्हणजे ह्याच्यात कसं म्हणते मी म्हणू की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिनेमामध्ये असं खेळलं जातं की दिसणारं व्हिज्युअल आणि न दिसणारं व्हिज्युअल म्हणजे काय, हे घर आहे, इकडे एक खिडकी आहे, त्या खिडकीच्या बाहेर ओके मी एक फक्त अशी चिमणी लावली आहे आणि साऊंडवर भोंगा टाकलाय. तू म्हणजे लालबागमधलं कुठं घर आहे, तिकडे गिरणी आहे, मिल आहे, करेक्ट, दिसत नाहीये मला ती मिल, ते अप्रत्यक्ष आहे. अप्रत्यक्ष. किंवा तुला सांगायचं झालं की याच्यात साऊंड कसा कामाला येतो की एका बंद खोलीत एक सीन चालू आहे आणि एक वीज कडाळल्याचा साऊंड येतो. तुला काय वाटतं बाहेर पाऊस पडतोय? करेक्ट करेक्ट. तो पडत नसतो, पण म्हणजे हे असं खेळलं जातं. राईट. की धारावी दिसतीये पण ती धारावी नाहीये. मग आता मी परत तुझ्या हॅरी पॉटरच्या उदाहरणावर येतो की त्याच धर्तीची तू एक फिल्म केली होतीस, त्याला हॅपी न्यू इयर. म्हणजे त्या धर्तीची म्हणजे त्या कन्सेप्टची. त्याचं सांगतो म्हणजे चांगला प्रश्न आहे तो. त्याचं कसं आहे माहिती का, एक रिअलिस्टिक फिल्म असते. जसं आपण म्हटलं की ग्राउंड झिरो घे किंवा रॉक ऑन घे, इव्हन रॉक ऑन ओके एकदम ट्रू होतं त्यात काही करत. पण हॅपी न्यू इयर मध्ये मला माहिती आहे हा सेट दिसला तर हा सेट दिसणारच आहे, तिकडे मला प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर. म्हणजे समजा आयटम सॉन्ग असेल तर आयटम सॉन्गचा हा सेटच असणार आहे, हे माहिती, हे रिअल लोकेशन नाहीच आहे कुठे.
फॉर दॅट मॅटर फितूर सुद्धा फितूर पण आहे, पण तरी फितूरमध्ये काहीतरी गोष्टी आहेत रिअल, काही गोष्टी रिअल आहेत. त्यामुळे आणि हे माझ्या शिफ्ट झाला ना, खरोखर माझ्या बायकोला त्याचं क्रेडिट आहे. कारण का मी सुरुवातीपासून खूप रिअलिस्टिक करत होतो. म्हणजे माझं तू पहिले 4-5 सिनेमे घेतलेस ना, घे रॉकॉन घे, मग डेली बिल्ली घे, ओके, नंतर VR फॅमिली घे किंवा असे, नंतर मला सडनली दबंग आला. म्हटलं यार, नॉट माय काइंड ऑफ थिंग यार, टू कमर्शियल, टू हे. तेव्हा ती मला दबंग 2 आला. तर दबंग 2 जेव्हा आला, आय वॉज नॉट कीन. यार, नॉट माय काइंड ऑफ थिंग यार, मला नाही हे असं मसाला फिल्म नाही करायची. ते बोलले तुला काय फरक पडतो, वाय यू आर कन्सिडरिंग युअर कॅनव्हास. जर तू स्वतःला व्हिज्युअलायझर समजतो तर स्पेक्ट्रम पूर्ण कर ना. मग सगळंच केलंय. अर्धवट स्पेक्ट्रम का ठेवतोयस, म्हणजे तू घाबरतोयस. आणि मग तेव्हा मी दबंग 2 केला, मग त्याच्यानंतर हॅपी न्यू इयर आला. मग त्या पद्धतीचे पण सिनेमे करायला फुल ऑन कमर्शियल. मग त्याच्यात लॉजिक बिजिक काही नाही. मग तिकडे झगमगतात, एकदम चकाचक दिसलं पाहिजे सगळं. बरोबर, ते खरं असेल खोटं असेल काही फरक नाही पडत. बरोबर. तर ते तसे पिक्चर. त्यामुळे ते बघ, का मी इतके वर्ष या धंद्यात आहे माहिती का, उद्या उठून काय येईल मला माहित नाही. म्हणजे असं झालेलं आहे माझ्या बाबतीत. एक छान 5 स्टार लॉबीचा एक सेट होता, तो मी लावत होतो आणि सेट कन्स्ट्रक्शन चालू होतं, ऑलमोस्ट फिनिश झालेलं होतं, फिनिशिंग स्टेजला होतं. आणि दुसरा एक फोन आला की 1 महीने के बाद एक दूसरा प्रोजेक्ट चालू हो रहा है, आर यू फ्री. म्हटलं हो येतो. म्हटलं एक स्लम में ये स्टोरी सेट आहे, म्हणजे बघ तू आज 5 स्टार मध्ये एक 5 स्टार लॉबीला होतोय, उद्या तुला स्लम करायचंय. म्हणून जी नवीन जेव्हा कधी कधी पोरं येतात, खूपशे आर्किटेक्चर स्टुडंट येतात त्याच्यात म्हटलं कॅन यू डिझाईन स्लम. घाबरतात. मग म्हणतो तर स्लम कशी डिझाईन करायची असते यार. म्हटलं हो, उद्या काही येऊ शकतं, उद्या स्पेसशिप येऊ शकते, उद्या हॅरी पॉटर येऊ शकतं, उद्या गांधी येऊ शकतं, काही येऊ शकतं यार. आणि ती जी मजा आहे ना, दॅट कीप्स यू गोईंग. काय बात यार, आज हे करतोय, आज ते करतोय, ते करतोय. सो आता मी तुझ्या एका दुसऱ्या पर्स्पेक्टिव्ह कडे येतो, जोही कमर्शियल पर्स्पेक्टिव्ह आहे आणि जिथेही प्रोडक्शन डिझाईन लागतं ते म्हणजे वेडिंगचे सेट्स. हो, हा मी केला एक आत्ताच. म्हणजे वेडिंगचे सेट्स हे असे असतात की तुम्हाला डेस्टिनेशन वेडिंग करायचं असेल किंवा हे, आता तेही सगळं टेक्निकली खोटच आहे. आणि ते तर फिल्म इतकं टिकणार पण नाहीये. म्हणजे तुम्ही अगदी 10 करोड रुपयाचा जरी सेट उभा केला तरी तो उभा करायला 2 महिने लागतील, 3 दिवसांनी तो मोडायचा आहे. 4 तासात मोडतो. लग्न 5 तास चालतं रे, त्याच्यापेक्षा जास्त चालत नाही. त्याच्यानंतर तू हा, मग तिथे काय लॉजिक्स वापरायचे आहेत किंवा तिथे सांगू तू 5 तासात. पण खरं फॅक्ट मी तुला सांगतोय. आता मी एक लावला, 2 महिने सेट कन्स्ट्रक्शनला लागले. ओके, संध्याकाळी 5 ते रात्री 9 एवढं फंक्शन होतं. 9 नंतर जेवण दुसरे लागलेलं होतं, ते जेवायला त्या साईडला गेले, हा सेट तुटायला सुरुवात झाली. हो, हे बघ, हे कसं आहे ना, प्रोडक्शन डिझाईन खूप पद्धतीने वापरता येतं आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रात येतं. की एक थिएटर आहे, एक सिनेमा आहे, एक इव्हेंट्स आहे. असं आपण समजा मोठा आपण सिनेमामध्ये तू OTT म्युझिक व्हिडिओ सगळं कॅमेराने सगळं झालं. म्हणजे मी एक त्या ह्यानी सिनेमा म्हणतो की ते OTT आलं, सगळं आलं, ऍड झाल्या. सिनेमाचे सेट लावताना आम्हाला काही ऍडव्हान्टेजेस आहेत, काही डिसएडव्हान्टेजेस. बरोबर. फॉर एक्झाम्पल, मला जेवढं माझी फ्रेम आहे तेवढंच मला लावायचं आहे, नंबर 1. नंबर 2, मला लेन्झिंगचे ऑप्शन्स आहेत, मला ॲपर्चरचे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे मला किती डेप्थ ऑफ फील्ड ठेवायची, किती नाही ठेवायची आहे, चलना वो पीछे आउट फोकस जाने वाला है, सोड त्याचं फिनिशिंग नसेल तर. बरोबर, आय कॅन गेट अवे विथ इट. ओके, तर हे काही फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत. नाटकात काय होतं, तुझं एक लेन्स, फिक्स लेन्स आहे, 2Dच आहे तो सगळा, 25 लावलेला आहे प्रोसिनियम मध्ये, त्या सगळं काही एकत्रच दिसणार आहे. त्याच्यात पण माझं डिस्टन्स वाढत जात आहे. पहिल्या 4, 5, 6 रोल नंतर पाठी गेल्यावर काही नाही कळत. म्हणजे तसबिरीत नक्की कोणाचा चेहरा आहे ते काय कळत कदाचित दिसणारही नाही, कारण का तेवढं विंग डिस्टन्स नाही. बरोबर बरोबर आहे.
तिसरं थर्ड येतं इव्हेंट. इव्हेंटमध्ये मी 2 प्रकार म्हणेन. काही कधी कधी इव्हेंट्स असे असतात, ते एक्झिबिशन्स वगैरे असे पण असतात आणि हे वेडिंग्स वगैरे असे पण असतात. ह्याच्यात काय असतं, तुझा ऑडियन्स आणि तुझा फिजिकल सेट याच्यामध्ये डिस्टन्स खूप कमी असतं. सो काही गोष्टी पटकन कॅच होतात, तुझं फिनिशिंग कॅच होतं. बट ॲट द सेम टाइम तुमचा जो सेट असतो हा इन्सिडेंटल असतो. तिकडे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. नाही, तुम्हाला एक ओव्हरऑल ते ना एक हे द्यायची असते, Feel good factor. फील गुड फॅक्टर द्यायचा असतो. नाही तर का अरे कहाँ से लाया, नाही. पहिलं ते असतं लग्नात गेल्यावर. ओके, ये लेंगा कहाँ से लाया, ज्वेलरी कुठून घेतली आणि हे कुठं घेतलं, ज्वेलरी कुठनं घेतली. ही मेणबत्ती कुठून आणली? नाही, काही संबंध नसतो. ते दिसायला पाहिजे. सो हे 3 ढोबळमानी हे आहेत असे आपण धरलं तर. सो इव्हेंट्स असं होतं फिल्ममध्ये, मी तुझं बोललो जसं की खूप गोष्टींचा आम्हाला सपोर्ट असतो. इव्हेंटमध्ये सगळं काही असं ते रिअल असतं. ओके, तिकडे फेक काही नाही. पण कुठलंही काहीही काम करतो, सगळ्यात महत्वाचा फॅक्टर इज सेफ्टी. विदाउट सेफ्टी नथिंग. म्हणून मी म्हटलं ना की आर्ट डिरेक्टर नंतर प्रोडक्शन डिझायनर म्हणतो. त्यामुळे प्रोडक्शन डिझायनरला आर्ट डिरेक्शन माहिती असतं अँड आर्ट डिरेक्शन इज अ कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग पण तुम्हाला थोडंफार लागतं नॉलेज. की आज समजा मी एवढा मोठा सेट लावतोय, म्हणजे तुला हॅपी न्यू इयरचा तुला सेट सांगतो, जो शेवटचं जे कॉन्सर्ट दाखवले चॅम्पियनशिप, ओके, त्या सेटची हाईट 55 फूट होती. बापरे. म्हणजे लेमॅनच्या भाषेत 55 फूट म्हणजे 5 माळ्याची बिल्डिंग. करेक्ट. आणि तो टेम्पररी आहे, उघड्यावर लावलेला आहे. आम्हाला प्लिंथ नाहीये खणायला खालती, की जसं आपण कळलं फाउंडेशन नाहीये त्याला. मग त्या आम्ही काय करतो, सेफ्टी पहिल्यांदा पाठी माझ्याकडे 4 इंडस्ट्रियल क्रेन्स होत्या, त्यांनी तो सेट वर धरून ठेवलेला होता. प्लस खालचा बेस वगैरे सगळं पाठचे सपोर्ट्स आणि एवढं. पण मग ह्याच्यामध्ये सॉरी तुम्ही सेफ्टीचं म्हटलंच म्हणून तुला मी थोडं थांबवतो. पण मग एस्केप रूट्स आणि तुमचं फायर एस्टिंग हे सगळं त्याच्यामध्ये काही गोष्टी ठेवायला लागतात. काही म्हणजे फायर मार्शल्सचं जेव्हा द डे 1 सेट कन्स्ट्रक्शन चालू होतं, नारळ फुटतो आपण म्हणजे श्रीफळ वाढवतो, ओके, तेव्हापासनं फायर मार्शल हा सेटवर असतोच. आणि मग काही एस्केप रूट्स म्हटल्याप्रमाणे एस्केप रूट्स आहेत, काही नॉर्म्स आहेत की वेल्डिंग करताना बाजूला 1 बालदी पाणी पाहिजेच. क्या बात आहे. त्याशिवाय नाही. कारण का आमचं 90% मटेरियल फ्लेमेबल आहे सगळं, बरोबर. आणि पेंट्स आहेत, केमिकल्स आहेत, लाकूड केवढं आहे. प्रत्येक वॉल ही प्लायवूडची असते. बापरे. त्यामुळे जेव्हा आमचं ते म्हणजे आता हा विषय निघालाय म्हणून की ऍक्शन सिक्वेन्सेस असतात, घराला आग लागली, हे लागली आहे, तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे सिम्पल आता सांगायचं झालं तर म्हणजे अशा गोष्टी ऑडियन्सला मजा येते ऐकायला. आपण चिता बघतो, चिता लावलेली आहे, कोणाचं फ्युनरल चालू आहे, लाकडं वगैरे सगळं दिसतं तुम्हाला. ती खरी लाकडं पण असतात आणि खरी पण नसतात. म्हणजे खरी का असतात की शेपसाठी आम्ही ते आणतो, त्याच्यावर अख्खं पीओपी लावलेलं असतं. प्लॅस्टर ऑफ पॅरिस ते आम्ही परत लाकडासारखं दिसवतात आणि ते लाकडासारखं पेंट करतो, ते दिसवतो. आणि मग कारण का पीओपी मुळे आतलं लाकड जळत नाही, त्याला कोट होतं. आणि आम्ही खरी आग लावत नाही. आमच्या त्याला एक डिपार्टमेंट आहे, SFX डिपार्टमेंट म्हणतो त्याला, जे रेन फायर वगैरे असे सगळे क्रिएट करतात. तर लिटरली आतमध्ये कॉपर पायपिंग केलेलं असतं आणि त्याच्यात गॅस आपला जो नॉर्मल असतो ब्लू फ्लेम, ओके, तो गॅस येतो. त्यामुळे नाहीतर जेव्हा टेक चालू असतो तेव्हा तो मोठे करतात, टेक झाला की कमी करतात. हो, कारण दरवेळेला कंटिन्युटी राहणार कशी. एकदा जर तू खरं लाकूड आलंस आणि नंतर या शॉट नंतर तुला त्या शॉटला जायचं, ते शिफ्टिंग मध्ये तर लाकूड तर जळून जाईल. अशा गोष्टी या पण म्हणजे डिझाईन करताना या गोष्टीचं पण लक्ष ठेवावं लागतं की आपण या घराला आग लागणारे असा सीन आहे, तर मग तिकडे प्लायवूड वापरायचा का ॲस्बेस्टॉस शीट्स वापरायच्या, जळून जाणारच आहे का सस्टेन. कारण आता चितेच्या भोवती जर 3 दिवस 3 असतील त्याचे तर हो, मग तसं आहे ना ते. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. की म्हणजे डिरेक्टरनी आधी म्हणून तुम्ही म्हणतो ना की प्लॅनिंग मध्ये म्हणजे एका प्रॉपर फिल्मला कमीत कमी 4 महिन्याचं प्री प्रोडक्शन, बरोबर. त्याच्यात ह्या सगळ्या येतात. म्हणजे त्यात सेट डिझाईन करताना आधीच मला विचारावं लागतं की बाबा
कुठला रेन सिक्वेन्स वगैरे करणार आहात बरोबर. नाही करणार आहात, काय फायर आहे, काय आहे, काय फाईट आहे. समजा एक फाईट आहे नंतर ठरली आणि तो आपटतोय त्याला भिंतीवर, मग त्या भिंतीचा मला सपोर्ट तसं करावा लागतो, नाही तर ती भिंत हल्ली तर वाटेल काय वाटेल. सो करेक्ट. हे प्रकार आहे त्याच्यात. आता आपण एका वेगळ्या विषयाकडे येऊया की जो मी नेहमी असं प्रत्येकाला विचारतोच, म्हणजे आणि विशेष करून टेक्निकल बॅकग्राऊंड असलेल्या माणसाला, की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये AI नावाचं एक भूत आलेलं आहे. आता त्याला भूत म्हणूया, त्याला वरदान म्हणूया, त्याला शाप म्हणूया, त्याला काहीही म्हणूया आपण. आणि प्रत्येक काय म्हणतो आर्टिस्टचं किंवा प्रत्येक टेक्निशियनचं AI कडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वस्वी वेगळा आहे. कोणी पूर्ण ऍक्सेप्ट करतात, कोणी अजिबात ऍक्सेप्ट करत नाहीत, कोणी इथे आहेत, काय व्हॉट एव्हर. सो हाऊ डू यू टेक AI इन प्रोडक्शन डिझाईन? हे बघ, पहिली गोष्ट काय माहिती त्याच्यात, टेक्नॉलॉजी ही इव्हॉल्व होतच असते. बरं. ओके. टेक्नॉलॉजी ही शिकायची असते, तुम्ही त्याच्यापासून पळू नाही शकत. क्या बात आहे. वा. ओके. बरोबर. देर इज नो एस्केप रूट. विचार कर, 30 वर्षापूर्वी एका मोकळ्या मैदानावर कोणतरी असा कॉर्डलेस फोन घेऊन उभा आहे आणि कोणाशी बोलतोय असा आपण विचार तरी केलेला का? नाही नाही नाही. घरीच कॉर्डलेस फोन आले तेव्हाच असं वाटलं होतं की आता संपला, आता याच्यापेक्षा काही वेगळं नको. कोणी विचार केला की आपण मोबाईल घेऊन आज जगात कुठेही कुठल्याही वेळेला बोलू शकतो, आणि आपण ते अडॅप्ट केलं ना. बरोबर. त्यामुळे गोष्टी ह्या अडॅप्ट करायच्या असतात, पण त्या आपल्या उपयोगाला आणायच्या असतात. सी, मेक यूज ऑफ टेक्नॉलॉजी, डोंट बी अ स्लेव्ह ऑफ टेक्नॉलॉजी. राईट. वा. बरोबर. म्हणजे खूप लोकांना मी सांगतो, तुमच्याकडे ॲडोबी फोटोशॉप आहे, इलस्ट्रेटर आहे, हे आहे, तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? नाही, पण ॲडोबी असंच करतं. अरे पण तुम्ही उलट्या प्रकारे वापरून बघा ना, बघा तर खरं. बघायला काय प्रॉब्लेम आहे? टेक्नॉलॉजी आल्यावर आधी टेक्नॉलॉजी खेळा. तुम्हाला त्याच्या लिमिटेशन, हे बघ, प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असते. करेक्ट. म्हणून तर टेक्नॉलॉजी इव्हॉल्व होते. अपडेट्सचा अर्थ काय? अपडेट्सचा अर्थ काय? आणि एआयच्या बाबतीत मी म्हटलं ना, शेवटी प्रॉम्प्ट देणारा ब्रेन तर ह्युमन आहे ना. करेक्ट. व्हेरी ट्रू. व्हेरी ट्रू. आज कोणीतरी शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी माहिती त्या वेबवर टाकली असेल म्हणून एआय ते क्रिएट करू शकतोय ना. बरोबर. आणि त्याच्याकडे फक्त ते सोर्सिंग आहे, फास्ट आहे, एवढंच आहे. सोर्सिंग फास्ट आहे. कोणी आहे ना कोणाचाही जॉब खात नाही, हे याच्यावर मी पूर्णतः बिलीव्ह करतो. क्या बात आहे. वा 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 वा. ज्यांनी कोणी हे बनवलंय ना अख्खी सृष्टी, ते सगळं विचार करून बनवलंय. आपल्याला त्याचा म्हणजे आपण विचार नाही करायचा त्याचा. तो प्रोडक्शन डिझायनर फार खूप तो म्हणजे तो सगळ्यांचाच आहे रे. त्याला माहिती आहे की मी जन्माला घातलाय तर हा व्यवस्थित. हा, तू असं म्हणू नकोस की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, ते नाही होणार. तू मेहनत केलीस, सगळं केलंस, मग तुला कोणी थांबवू नाही शकत. बरोबर. यू कॅन इझिली सर्व्हाइव्ह. क्या बात. तर मी म्हणतो ना, टेक्नॉलॉजी मग एआय, उद्या एआय पेक्षा आणखी कधी वेगळं येईल. करेक्ट. आता तू सांग, म्हणजे माझा हा, आणि आपण एकदा बोललेलो पण होतो या विषयावर, की आधी तुमचे सगळे लाईव्ह ऑर्केस्ट्राज व्हायचे. बरोबर. मग तुम्ही सोलो पण करायला लागलात, एक एक ट्रॅक्स वाढत गेले. बरोबर. नंतर सॅम्पलिंग आलं. बरोबर. साऊंडचं. करेक्ट. कधी उस्तादजींना कीबोर्डवर तबला वाजवताना पाहिलं? कधीच नाही. कीबोर्ड तबला वाजवू शकतो ना, वाजू शकतो ना. अगदीच. कीबोर्डचा तबला आवडेल का उस्तादजी बसले असेल तो तबला आवडेल? ऑफकोर्स. प्रश्नच नाही ना. कारण का काय आहे माहितीये का, प्रत्येक गोष्ट आपल्याला कधी भावते माहितीये, तेव्हा ज्याच्यात एक ह्युमन अंश येतो, त्याच्यात इमोशन येतो, एक त्याच्यात मानवी अंश त्या गोष्टीत आला ना की ती अंगाला लागते. बरोबर. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की तबल्यावर समजा वाजवतोय, तर तिकडे दोन कातडी एकमेकांवर स्ट्राईक होऊन त्याचा आवाज येतोय. तुझ्या पेटीमध्ये पण प्रेस केल्यावर 6 वाजणार आहे, पण तो केवढा प्रेस करायचा आहे आणि भाता केवढा उडायचा आहे. कारण का हे काय आहे, श्वासोश्वास आहे ना. ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. सो मी या गोष्टींकडे असा बघतो. करेक्ट. मी या गोष्टी, मी खरोखर सांगतो की भरपूर ब्रेन दिला ह्युमनला, आपण वापरत नाही ती गोष्ट वेगळी. शशांक, आपण एवढे आस्पेक्ट आता प्रोडक्शन डिझाईनचे बघितले, इव्हेंट सकट, फिल्म सकट, OTT हे पासून नाटक सगळे, आणि त्याच्यामध्ये सगळी तू प्रोसेस सांगितलीस, तुझी टीमचं प्रत्येकाचा रोल सांगितलास. आता माझा एक प्रश्न असा आहे की एका चित्रपटामध्ये प्रोडक्शन डिझाईनचं पर्सेंटेज किती असतं?
हे बघ, हे कसं आहे माहिती आहे का, चित्रपट इज अ कोलॅबरेटिव्ह एफर्ट. त्याच्यात सगळे डिपार्टमेंट येतात, प्रत्येकाचं डिपार्टमेंटचं काम करतो, म्हणूनच ते ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स. बरोबर आहे. बरोबर. प्रोडक्शन डिझाईनमध्ये पण आहे ना, काही गोष्टींमध्ये आहे ना, एक गोष्टीचं खूप काही क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये आहे ना, एका गोष्टीचं तुमच्याकडे कायम भान पाहिजे, की समजा मी एक मोठे सेट लावले आणि अख्ख्या पिक्चरमध्ये फक्त सेट 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 बघणाऱ्याला हे होतं रे, त्या डोळ्याला त्रास होतो. त्यामुळे काही काही ठिकाणी तुम्हाला मुद्दामून ती ब्लँक स्पेस सोडावी लागते. क्या बात. तो पॉज जरुरी असतो. ऑडिओमध्ये सायलन्स जसा जरुरी आहे, तू फक्त एकाच ह्याच्यात वाजवत कॅकोफोनी होईल. म्हणजे याचं सुंदर उदाहरण म्हणजे काय माहितीये का, त्यामुळे तुम्हाला माहितीये इकडे बस आता हे सोडून दे, नको करू याच्यात जास्ती काही, सिम्पल. करेक्ट. बरोबर. ओके. याचं म्हणजे एखादा पेंटर पेंटिंग काढतोय, इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस, त्याला काय, बट हू इज अ ग्रेट पेंटर हू नोज वेअर टू स्टॉप द पेंटिंग. करेक्ट. ते तसं आहे, केवढं घेऊन जायचंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सिनेमामध्ये, की तुम्ही प्रोडक्शन डिझायनर हेल्प डिरेक्टर टू नरेट हिज स्टोरी बेटर अँड रीच इट टू द ऑडियन्स इन अ नायसर वे. करेक्ट. हे माझं काम आहे. प्रोडक्शन डिझाईन स्टोरीवर हावी नाही होता कामा. आणि अशी झालेली उदाहरणं पण आहेत. बरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून काम करायचं असतं तिकडे. म्हणजे आपण जर मी परत माझ्या प्रश्नाकडे येतो की पर्सेंटेजचा जर विचार करायला लागलो तर तू किती 25%, 20% का, असं काही नाही. म्हणजे ते व्हेरी इट डिपेंड्स ऑन द इच प्रोजेक्ट. बरोबर. इट डिपेंड्स. आणि काही फिल्म्स अशा असतात ज्या प्रोडक्शन डिझाईन हेवी नसतात. आता समजा तू पिरियड फिल्म आपण करायला गेलो तर ती इट्स अ प्रोडक्शन डिझाईन बेस्ड फिल्म. बरोबर. कारण का तुम्ही ते वर्ल्ड तुम्हाला क्रिएट करायचं आहे. म्हणजे आपण आता श्वास सारखी फिल्म बघितली तर बट इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी लाईट. नाही, पण याच्यात तुला मजा काय माहितीये का, याच्यातच खूप लोक चुकतात. अच्छा. की हे सिम्पल ठेवायचं इज अ प्रोडक्शन डिझायनिंग. म्हणजे मला हे एखाद्या छोट्या गावात जिकडे रस्ते खाली पडलेत अशा ठिकाणी करायचं, असंच. म्हणजे आपण आता ह्या दृष्टीने सुद्धा आपण मराठीतले काही क्लासिक जर बघितले, आता डोंबिवली फास्ट सारखी फिल्म बघितली आपण, की जी विषयाच्या दृष्टीने प्रचंड हेवी आहे, पण प्रोडक्शन डिझाईनच्या दृष्टिकोनातनं ती हेवी नाहीये तसं बघायला गेलं तर. पण ते हेवी नाही, जसं ॲज युअर सेइंग, हे डिझाईन आहे. ती हेवी करायची नाही, हे डिझाईन आहे. करेक्ट. ओके. करेक्ट. की मला 2च स्ट्रोक्स मारायचे. बरोबर. पॉज आणि सायलन्स आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. क्या बात. खूप महत्वाचा असतो. म्हणजे ओव्हरऑल हे बघ, शेवटी का तू काय मी पण आपण थोडे सटक लोक असतो, क्रिएटिव्ह लोक असतो, ही फॅक्ट आहे. त्यामुळे ना आपण पण म्हणतो कधी कधी मी ब्रेक घेतो यार. बरोबर. लेट मी अनवाइंड. बस झालं. कधी कधी होतो तो ब्लॉक येतो, नाही सुचत. करेक्ट. नाही सुचत यार. बरोबर. असं काही नाही. तिकडे फक्त थांबायचं आणि मग पुढे जायचं. क्या बात आहे शशांक. आज तू इथे एवढा आलायस आणि इतक्या तुझ्या म्हणजे प्रोडक्शन डिझाईन या क्षेत्राबद्दल इतक्या उत्तम गप्पा झाल्यात. म्हणजे मला असं वाटतं की ज्या रसिकांना या क्षेत्राबद्दल अजिबात माहिती नाहीये त्यांना आता चित्रपट बघताना एक वेगळी दृष्टी मिळेल असं मी नक्कीच सांगू शकतो. आणि चित्रपट बघताना मंडळी तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी प्रामुख्याने विचार करा आणि जे चित्रपट तुम्ही बघितलेले आहेत ते चित्रपट तुम्ही परत बघा. जे सिरीज तुम्ही बघितलेले आहेत त्या सिरीज तुम्ही परत बघा. आपण काय फक्त इथे शशांक तेरेंनी किती काम केलंय ह्या गोष्टीची चर्चा करायला इथे बसलेलोच नाही, परंतु एखादा कलाकार जेव्हा एखादी कलाकारी म्हणजे क्रिएटिव्हिटी जेव्हा सादर करतो तेव्हा त्याच्या मागची भावना, भूमिका आणि विचार काय असतो हे कळायला पाहिजे. म्हणूनच आपण फक्त शशांकने केलेल्या कामाची इथे उदाहरणं घेतली. शशांक तू इथे आलायस आणि इतकं वेळ छान आणि मनापासून आणि एवढं इन्साइटफुल बोललायस त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद. मला पण खरोखर मजा आली. कारण का अशा गप्पा मला कधी आवडतात. त्यामुळे स्मृतिगंध आणि तुमच्या सगळ्यांचे जाईकजा यांचे आभार. थँक्यू. ओके. आणि मजा येते गप्पा. येस. आणि जाईकाजा आणि स्मृतिगंध परिवारातर्फे तुला ही एक छोटीशी गिफ्ट आहे, याचा तू स्वीकार करावास असं मला वाटतं. थँक्यू. येस. तर मंडळी हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाद्वारे जरूर कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा
आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.